नमस्कार. अधूनमधून काहीतरी वेगळा आवाज आल्याचं वाटेल. पुन्हा बाजूच्या इमारतीत काम चालू झालंय, त्यामुळे तो व्यत्यय येत राहील. त्या आवाजांना थोडंसं सहन करा, एवढीच विनंती. मी सुशील कुलकर्णी, आपण पाहता ॲनालायझर. मुद्दा आहे आणि गंभीर आहे, महत्त्वाचा आहे. विषय बघूनच तुम्हाला वाटलं असेल की खाजगीत उपचार धोकादायक कसे काय असू शकतील, असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. मी दोन जी फोटो दाखवली त्यावरूनही तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. न्यायालयाचे दोन निकाल आहेत. एक निकाल आहे अनिल देशमुख यांना जामीन नाकारला आहे आणि खाजगीत उपचार करायला परवानगी नाकारलेली आहे. त्यांना सांगितलं आहे की तुम्ही जेमध्येच उपचार करावेत आणि प्रकृतीच्या कारणावरून जामीन द्यायला नकार दिलेला आहे. त्यामुळं अनिल देशमुख आता सारखं छातीत दुखत आहे म्हणून जामिनाची मागणी करू शकणार नाही आहेत. त्यांना सरकारी रुग्णालयात म्हणजे जेमध्ये उपचार घ्यावे लागणार आहेत. दुसराही निकाल आला आहे. नवाब मलिकांनीही आपले पाय सुजलेत, प्रकृती गंभीर आहे असं म्हणत उपचाराची परवानगी मागितली होती आणि त्यासोबत जामीनही मागितला होता. पण नवाब मलिकांना जामीन नाकारण्यात आला आहे आणि त्यांनाही खाजगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी देण्यात आली आहे, जी अनिल देशमुखांना देण्यात आलेली नाही आहे. पण नवाब मलिकांना खाजगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी न्यायालयानं दिलेली आहे. आता या सगळ्यामध्ये एक गोष्ट मला चिंताजनक अशी वाटते आहे की असं कुठे सरकारी यंत्रणेच्या पलीकडे जाऊन उपचार करायची वेळ आली. म्हणजे मी नवाब मलिक ढोंग करतायत, खोटं बोलतायत असा दावा अजिबात करत नाही, अजिबात करत नाही. फक्त मला भीती याची वाटते आहे की जेव्हा तुमच्या पोटात अनेक गुपिते असतात आणि ती गुपिते बाहेर येण्याची शक्यता निर्माण होते, तेव्हा तुमच्या जीवाचा धोका अधिक वाढत असतो. तुम्ही नाही का मला सांगत जरा काळजी घ्या कुलकर्णी, नीट राहा, सुरक्षित राहा. तसं आहे, कारण माझ्या तोंडातून जे बाहेर पडतं आहे ते कदाचित अनेकांना धोकादायक वाटू शकतं, धोकादायकपेक्षाही त्रासदायक असू शकतं. त्यामुळे जे त्रासदायक वाटेल ते थांबविणे, संपविणे याकडे कोणाचाही कल असतो. एकतर आवाज बंद करायचा प्रयत्न करतील किंवा तसं नाही जमलं तर कायमचा बंद करायचा प्रयत्न करतील. हा फरक असतो. त्यामुळं तिथे तो धोका असतो बोलणाऱ्याला. नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी बोलायला सुरुवात केली तपास यंत्रणांच्या समोर तर जास्त धोका वाढू शकतो. मला अनिल देशमुखांच्या विषयामध्ये चिंता कमी आहे, कारण त्यांचे सरकारी उपचार होणार आहेत आणि त्यांचे सगळे आर्थिक विषय संबंधित आहेत. पण नवाब मलिकांच्या संबंधामध्ये NIAची कंप्लेंट आहे, तिथे त्याची चौकशी सुरू आहे. त्यासोबत CBIमध्ये आहे. अनेक देशविघातक लोकांशी सहभागी असल्याचा संशय नवाब मलिकांच्यावरती आहे आणि नवाब मलिकांनी तोंड उघडल्यावर अनेक मोठ्या लोकांना यात ओढलं किंवा गोवलं जाण्याची शक्यता आहे. अशा वेळी नवाब मलिकांचा आवाज बंद करण्याचे प्रयत्न होऊ शकतात. आता हे विधान मला का करावं वाटतंय तर नीट ऐका, शांतपणे ऐका. याआधी संजय राऊतांनी अशा स्वरूपाच्या घातक कारवायाच्या शक्यता व्यक्त केलेल्या आहेत. म्हणजे देशात अराजकता माजेल, पंतप्रधानांची घरं जाळण्यात आली होती श्रीलंकेत, खासदारांची घरं जाळली श्रीलंकेत, मंत्र्यांची घरं जाळली श्रीलंकेत, तसं भारतात होणार नाही याची काळजी घ्या, असं संजय राऊत म्हणाले होते. अशी काळजी तर शरद पवारांनी व्यक्त केली होती की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती पंजाबच्या मुद्द्यावर हल्ला होऊ शकतो. त्यांनी इंदिरा गांधींचं उदाहरण देऊन सांगितलं होतं. ते काळजी घ्यावीच लागते, सांगावंच लागतं. तसं मलाही असं वाटतंय की नवाब मलिकांची देखील काळजी घेणं आवश्यक आहे. खास करून शरद पवारांना विनंती आहे, शरददाजींना आमच्या, की आपण नवाब मलिकांची काळजी घ्यावी. कारण नवाब मलिकांच्या तोंडून निघणारी सत्य ही अनेकांच्यासाठी त्रासदायक असू शकतील आणि NIAच्या कोठडीत अनेक जण बोलतच असतात. त्यामुळं नवाब मलिकांनी एखादा विषय सांगू नये यासाठीचे प्रयत्न आणि दबाव मोठ्या प्रमाणावर असू शकतो. त्यामुळे नवाब मलिकांचा खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहे. गंमत अशी आहे की या रुग्णालयात पोलिसांच्या संरक्षणाचा खर्च, म्हणजे तिथे पोलीस ठेवावे लागतील ना मलिक उपचार घेत असताना, त्याचा खर्चही नवाब मलिकांना करावा लागणार आहे आणि त्यांच्या उपचाराचा खर्चही नवाब मलिकांना करावा लागणार आहे. कोर्टाची ऑर्डर आहे तशी, म्हणजे आम्ही काही मंच सांगत नाही आहेत. त्यामुळं नवाब मलिकांनी पैसे भरून भरभरून सुरक्षा व्यवस्था घ्यावी, कारण त्यांच्या तोंडून निघणारी शब्द ही अनेकांच्यासाठी त्रासदायक असू शकतात. कदाचित नवाब मलिक नावाला असतील, अजून कोणीतरी करविता असेल ज्याकडून हे सगळं घडलं असेल. अंडरवर्ल्डशी संबंध सातत्यानं उघड होत आलेले आहेत. त्यामुळे तोही मोठा धोका आहे
की अंडरवर्ल्डकडून सुद्धा त्यांना धोका होऊ शकतो. त्यामुळे नवाब मलिकांच्या सुरक्षेविषयी चिंता मला वाटते. न्यायालयानं खाजगीत उपचाराची परवानगी दिली असली तरीही सरकारी दवाखान्यात उपचार सरकारी बंदोबस्तात करून घ्यावे हेच नवाब मलिकांसाठी उत्तम आहे असं आम्हाला उगी वाटतं. नाहीतर उगाच काही धोका व्हायचा आणि एका चांगल्या नेत्याला महाराष्ट्र मुकायचा. त्यापेक्षा त्यांच्या तोंडून वस्तुस्थिती कळणं आवश्यक आहे, खरं काय झालंय ते. अनिल देशमुखांचाही जामीन नाकारण्यात आलेला आहे. सातत्यानं जामीन नाकारला जातो आहे आणि ही नेत्यांचा तुरुंगवारी कायमची होती आहे. तुरुंगवारीतून काहीसा दिलासा रुग्णालयात मिळतो आहे. यांच्या प्रकृतीला त्याही रुग्णालयात लवकर आराम पडो या सदिच्छा व्यक्त करून ते सुरक्षित राहो अशी प्रार्थना देवाजवळ व्यक्त करून आजचा विषय थांबवतो. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.